हा तिकडे घेतो काय दुकानातल्या या काचेमध्ये हे बघा इकडे एक भुंगा अडकलाय, ह्याला काढूया बाहेर. गेला. दुकानात सकाळपासून काय ना काही येत आहे. आता हे बघा चिमणी आली आहे. ॲक्च्युली काय झालं ना, समोर दुकानाला ह्या काचामध्ये डिस्प्ले लावलेला होता आणि तो मी आज काढलाय आणि दुसरा लावायचा ठरवलाय, पण ते काच त्यांना दिसत नाही आहे आणि त्याच्यामुळे ते अडकून चाललेत त्या काचेमध्ये. बघा आता ह्याला पण काढावं लागेल मला. सकाळी भुंगा अडकला होता, आता ही चिमणी आहे छोटीशी आणि पलीकडून ती चिमणी तिला काढायचा प्रयत्न करते. बघा, माणूस दुसऱ्या माणसाला असं मदत केलं तर किती चांगलं वाटेल. प्राणी सुद्धा एकमेकांना मदत करतात. हे बघा गेली आणि झाडावर जाऊन बसली. अप्रतिम कमाल आहे ते दुसऱ्या चिमणीची, की जी की तिला मदत करण्याचा प्रयत्न करत होती. शांत झाली बघा बाहेर जाऊन. ॲक्च्युली आयफोन आपण घेतला आहे असे शूटिंग करण्यासाठी. एवढं झूमिंग आपल्या दुसऱ्या साध्या मोबाईलमध्ये होत नाही. हे बघा किती लांबून मी झूम केलंय त्या चिमणीला आणि क्लिअर दिसतंय हा एकदम. अजून पण ती चिमणी तिकडेच बसली आहे, काय माहिती का. दुसरी चिमणी इकडे. हे बघा, मला वाटतं त्यांना घरातच दुकानातच यायचंय की काय. आज ना निधीबाळ माझ्यासोबत म्हणजे आईसोबत आणि माझ्यासोबत एकटीच आहे, कारण की यशोदा आज घरी नाही आहे. ती काही कामानिमित्त एक जणांसोबत बाहेर गेली आहे आणि निधीबाळ झोपली होती यशोदा जाताना आणि आत्ताच उठली निधीबाळ. ती तिला शोधत नाही आकाश. हो ना, बोलत बी नाही कुठे माझी मम्मा म्हणून. आणि आता आमच्या आईसाहेबांनी मला जेवायला वाढलेलं आहे आणि विशेष म्हणजे यशोदाने भाज्यांचं नियोजन आधीच लावून गेलेलं होतं. म्हणजे शेजाऱ्यांनी आम्हाला एका भाज्या दिल्यात आणि आईने चपात्या बनवल्यात गरमागरम. हे बघा, आता कोणत्या शेजारीने भाजी दिली आहे ती काही सांगत नाही मी, काहीतरी सिक्रेट राहायला पाहिजे ना, आहे की नाही. आता निधीबाळाला भूक लागली आहे म्हणून कशी बाजूबाजूला फिरते बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तूप लागले तरी पण घे आज ना. थांबा. निधीला यशोदाचा फोन आलाय, यशोदाला बोलते निधी. बोल निधी, बोल की. निधी ठेवायचं का, ठेवू का फोन. नको नको बोलते. झालं का काम सगळं. निधी बाळाला आईने आणि मी दोघांनी मिळून आंघोळ घातली आज आणि आंघोळ घालताना खूप रडली आधी आणि आता उठायला तयार नाहीये. चल आता चल. चला चला चल निधी. चला. निधी बसले दुकानामध्ये कस्टमर करत.
तर दादाला बघते. ए निधी निधी आता या पाण्यामध्ये झोपली होती इकडे, कारण की इकडे कूलर आहे ना, त्याच्यामुळे मधोमध ठेवला होता. वरती पंखा आहे इकडे, आणि पंख्याची पण हवा कूलरची पण हवा लागेल म्हणून इकडे मधोमध ठेवला होता. तर ती आता उठली आणि तिला कळालं की मधोमध ठेवलेला आहे हा पाना, त्याच्यामुळे त्याच्या गोल राऊंड मारते आणि किती खुश आहे. म्हणजे मला गोल राऊंड मारायला भेटला, नवीन न्यू काहीतरी. तिच्या पप्पांनी तिच्यासाठी खाऊ आणले. हे का, हे बघा कस चालते, हिला आवरत नाही तरी पण खाऊ घेऊन येते. निधी ती तुझ्यासाठी नाही आणली पिल्लू. का केळी नाही चालत का तिला? माझ्यासाठी आणले. हे का आईला आणून दिली की आईला मला द्या म्हणून. हो मग ती 1 डझनच्या वरी केळं दिसायले ताई. हा 1 डझन 1.25 डझन आहेत. हा मला एक गोष्ट सांग, तू रोज जेवण बनवतेस का नाही? हा बनवते की. मला वाटत नाही तू जेवण बनवतेस रोज. का आई ही रोज जेवण बनवते का? रोज तू पार्सल आणतेस शेजाऱ्याकडून. नाही आज उघडं पडलं सगळं तुझं तिथं. हा मग फोन पण तुझा घरी होता, फोन तुझ्या फोनवरती फोन आला असं पार्सल घ्या म्हणून. बर बर ठीक आहे. लक्षात आलं आम्हाला की हा तू रोज जेवण अर्ध बनवते आणि अर्ध बाहेरून म्हणजे शेजाऱ्याकडून मागून. बरोबर. आणि मला बोलतेस बाहेरून अजून काय काहीतरी खायला आणा. झाला दिवसाची भरती झाली, संपलं. मी ना त्यांची लेक आहे ना म्हणून. अजून अजून पोट तुझं कसलं आहे का? कर असं असं कर असं. पण चाल गाठी लावून टाक. कावे चिवचिवे चारा खा पाणी पे भुर्र उड. भुर कसं उडतंय? असं भूर उडतंय. ही काय आहे? ही कोणती प्रक्रिया आहे? पोटाची? भरला की व्यायाम करावा लागतो पोटाचा. असं आहे का? रात्रीचे 9:30 वाजलेत आणि दुकान वगैरे बंद करून आत्ताच आलो आम्ही मध्ये घरात. आणि हे बघा निधी बाळ मस्त पैकी जेवते. निधी बाळाला काल ऍडमिट केला असतो आकाश, तर आपण किती परेशान झाला असतो ना. देवाने बघितलं एवढं. परवा डॉक्टरांनी चक्क सांगितलं होतं की आताच्या आता ऍडमिट करा, पण आम्ही बोललो एक दिवस बघूया. आणि त्यांनी एकच सांगितलं की आईचं दूध किंवा बाहेरचं दूध वगैरे पाजवू नका, म्हणजे तिची उलटी जुलाब तेव्हा ती भात खायला लागली, बंद होईल. लागल्या काय करेल. काल तर खाल्लीच नाही, कारण सवय नव्हती तिला. तिला सवय नाही खायची म्हणून त्रास होतोय. हो काय 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 रे बाबा. आई निधीला चारते आणि निधी कुठे जाऊन बसले बघा. आम्ही जेवायला बसलो, जेवण घे काय जेवण आणलंय किती तिकडे जाऊन बसते. टीव्ही वरती श्रीकृष्णाचं गाणं लागलंय आणि निधी बाळ कशी नाचते. निधीला श्रीकृष्ण खूप आवडतात. निधी बाळाचा डान्स आहे.